आज आपण आपल्या किचन मध्ये रव्याचे गुलाबजामुन बनवणार आहोत। हे गुलाबजामुन अगदी घरात अवेलेबल असलेल्या कमी साहित्यापासून आणि सोप्या पद्धतीने आज आपण बनवणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, ताईच्या किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। रव्याचे गुलाबजामुन बनवण्यासाठी सर्वात आधी आपण कढई गरम करून घेतलेली आहे। त्यात आपल्याला 2 कप दूध घालायचे आहे। हे दूध आपण गरम करून थंड केलेले आहे, म्हणजेच रूम टेम्परेचरचे। कच्चं दूध आपल्याला वापरायचं नाहीये। दुधात आपण आता 1 चमचा साजूक तूप घालणार आहोत। दुधाला उकळी यायची वाट बघूयात आता आपण। दुधाला उकळी आलेली आहे। आता आपण त्यात पाव चमचा साखर घालायची। साखर थोडी विरघळवून घ्यायची। आणि गॅस आपल्याला कमी करायचा आहे। त्यात आता आपण 1 वाटी बारीक रवा घालणार आहोत। तुमच्याकडे जर रेग्युलर रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता। आता आपल्याला ह्यात 4 चमचे मिल्क पावडर घालायचे। रवा आणि मिल्क पावडरचे मिश्रण आपल्याला दुधात चांगले शिजवून घ्यायचे आहे। शिजवताना आपल्याला झाकण अजिबात ठेवायचं नाहीये। मंद गॅसवर असंच आपल्याला परतून घेऊन शिजवून घ्यायचंय। त्याचा असा गोळा होईपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे। तुम्ही माझ्या रेसिपी बघता पण लाईक करायला कंजूसपणा करता। लाईक, शेअर, सबस्क्राइब हे टोटली फ्री आहे। त्यामुळे तुम्ही रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि ही रेसिपी तुमच्या मित्र मंडळी आणि फॅमिली सोबत शेअर करायला विसरू नका। तुम्ही बघू शकता आता रवा शिजून असा त्याचा गोळा व्हायला लागलेला आहे। आपले हे रव्याचं मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे। त्याचा आता एक असा घट्ट गोळा झालेला आहे। आता हे आपण थोडं कोमट होईपर्यंत बाजूला ठेवून घेऊया आणि पाक करायला घेऊया। गुलाबजामुनसाठी पाक बनवण्यासाठी आपण एक पातेले घेतलेलं आहे। त्यात 2 कप साखर घालायचे। 2 कप साखरेला 2 कप पाणी घालायचंय। साखर आपल्याला पाण्यात विरघळवून घ्यायची आहे। आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचा नाहीये। साखर विरघळलेली आहे आणि पाकाला चांगली उकळी आलेली आहे। आता आपल्याला ह्या स्टेजला 2 ते 3 थेंब लिंबू पिळायचा आहे आणि 1 चमचा दूध घालायचं आहे। यामुळे साखरेमध्ये जी घाण असते ती वर निघून येते, वेगळी होते। आता आपल्याला थोडा गॅस फास्ट ठेवायचा आहे। तुम्ही बघू शकता साखरेतली मळी एका बाजूने सर्व बाहेर आलेली आहे। ती आता आपण अशी चमच्याने काढून घेऊयात। त्यामुळे आपला पाक एकदम पांढरा शुभ्र होतो। पाकातली सर्व मळी आपण चमच्याने काढून घेतलेली आहे। थोडीशीच मळी निघाली त्यामुळे मी चमच्याने काढून घेतली। तुमच्या पाकात जर जास्त मळी निघाली तर तुम्ही ते गाळणीने गाळून घ्या। आता आपल्याला त्यात पाव चमचा वेलची पावडर आणि काही केशराच्या काड्या घालायच्या आहेत। केशर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला तुम्ही। आता हा पाक आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। पाक आपला शिजतोय तोपर्यंत आपण हे रव्याचं मिश्रण चांगलं मळून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपल्याला कोमट असतानाच मळायचं आहे। मळताना थोडंसं तूप घ्यायचं आणि चांगलं मळून घ्यायचं आहे। एकदम जास्त पण थंड करून तुम्ही मळू नका।
मिश्रण आपलं चांगलं 3 ते 4 मिनिटं मळून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ झालेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे। पाक आपला झालाय का नाही ते आपण चेक करूया। फक्त असं थोडंसं चिकट लागलेलं पाहिजे। पाक पण आपला तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊयात। आता आपण गुलाबजामुनचे गोळे करून घेऊयात। त्यासाठी आपल्याला हाताला तूप लावून घ्यायचं आहे। आणि या साइडचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता आपल्या गुलाबजामुनला कुठेही क्रॅक्स आलेला नाहीये। आपले गुलाबजामुनचे गोळे वळून तयार झालेले आहेत। या प्रमाणात 22 ते 23 गुलाबजामुन झालेले आहेत। आता आपण गुलाबजामुन तळायला घेऊयात। गुलाबजामुन तळण्यासाठी कढईत आपण तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल आपल्याला जास्त कडक गरम नाही करायचं, मीडियम गरम करायचं आहे। तेल जास्त गरम केलं तर गुलाबजामुन टाकल्या टाकल्या लगेच काळे पडतात आणि आतून कच्चे राहतात। तेल आपलं आता मीडियम गरम झालेलं आहे। आता आपण गॅस कमी करायचा आहे आणि गुलाबजामुन सोडायचे आहेत तेलात। एका वेळेला 7 ते 8 गुलाबजामुन मी तेलात घातलेले आहेत आणि थोडा वेळापर्यंत आपल्याला गुलाबजामुनला अजिबात हलवायचं नाहीये। 1 मिनिट झाला आहे। आता आपण गुलाबजामुन पलटून घेऊया। तुम्ही बघू शकता असं गुलाबजामुन शिजायला लागलेले आहेत। सर्व गुलाबजामुन आपण पलटून घेऊयात। असंच आपल्याला मंद गॅसवर हे हलवत हलवत गुलाबजामुन गोल्डन ब्राउन रंगावर तळून घ्यायचे आहेत। ब्राउन रंगावर तळून झालेले आहेत। आता आपण ते एका प्लेट मध्ये काढून घेऊयात। डायरेक्ट तेलातून पाकात घालायचे नाहीत, आधी आपल्याला प्लेट मध्ये काढून घ्यायचे आहेत। हे गुलाबजामुन आता आपण गरम पाकात घालायचे। गुलाबजामुन आपल्याला पाकात 3 ते 4 तास मुरण्यासाठी ठेवायचे आहेत। 4 ते 5 तास झालेले आहेत। गुलाबजामुन छान पाकात मुरलेले आहेत आणि आपले गुलाबजामुन खाण्यासाठी रेडी झालेले आहेत। तुम्ही पण हे गुलाबजामुन नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।